Dear student, in the last lecture we have seen power generation plants based on energy of natural gas. विद्यार्थी मित्रांनो, मागच्या तासाला आपण त्या ठिकाणी असणारे जे काही नैसर्गिक वायू जे आहेत तर त्या नैसर्गिक वायूवर आधारित असणारे जे काही विद्युत निर्मिती केंद्र जे आहेत तर ते विद्युत निर्मिती केंद्र त्या ठिकाणी पाहिलं. त्याच्यामध्ये आपण त्या ठिकाणी ट्रान्सफर ऑफ एनर्जी इन पॉवर प्लांट युजिंग नॅचरल गॅस याच्याविषयीची असणारी जी काही माहिती जी आहे तर ती माहिती त्या ठिकाणी पाहिली. आज आपल्याला त्या ठिकाणी असणारे जे काही इलेक्ट्रिक एनर्जी जनरेशन अँड एन्व्हायरमेंट म्हणजे या ठिकाणी विद्युत निर्मिती प्रक्रिया आणि पर्यावरण याच्याविषयीची असणारी जी काही माहिती जी आहे तर ती माहिती आपल्याला त्या ठिकाणी पाहिजे. की इलेक्ट्रिसिटी जनरेशन बेस्ड ऑन fossil fuel like coal, natural gas and nuclear fuels like uranium and plutonium are not environment friendly. काय सांगितलेले की कोळसा असेल, नैसर्गिक वायू यासारखे असणारे जे काही खनिज इंधन किंवा युरेनियम अथवा असणारा तो काही प्लुटोनियम यासारखे असणारे जे काही आण्विक अशा प्रकारचे असणारे काही इंधन जे आहे तर ती इंधनं वापरून केलेली जी काही विद्युत निर्मिती जी आहे तर ती कशी नाही तर त्या ठिकाणी नॉट एन्व्हायरमेंट फ्रेंडली म्हणजे पर्यावरण श्रेयी नाही. म्हणजेच काय, इट मीन्स दॅट इफ इलेक्ट्रिकल एनर्जी इज जनरेटेड युजिंग दीज फ्युएल्स इट कॅन लीड टू द एन्व्हायरमेंटल डिग्रेडेशन. ही जी काही ऊर्जा स्रोत जे आहेत कोणकोणते, कोळसा असेल, नैसर्गिक वायू असेल किंवा युरेनियम अथवा प्लुटोनियम यासारखी असणारी जी काही आण्विक इंधनं वापरून जर त्या ठिकाणी विद्युत निर्मिती जर केली म्हणजे या स्रोतांचा वापर करून जर विद्युत निर्मिती जर केली तर त्या वापरामुळे पर्यावरणावर काय होताना दिसतात, दुष्परिणाम जे आहेत तर ते दुष्परिणाम त्या ठिकाणी होताना दिसतात. काय परिणाम होताना दिसतो, पहिला, वी हॅव सीन दॅट burning of fossil fuel like coal and natural gas leads to the emission of certain gases and soot particles. मागच्या तासाला आपण त्या ठिकाणी पाहिलं होतं की कोळसा असेल, नैसर्गिक वायू यासारखे असणारे जे काही खनिज इंधन जे आहे तर त्या खनिज इंधनाच्या ज्वलनातून काय असणारे जे काही घटक वायू जे आहे तर त्या घटक वायूंची आणि असणारे जे काही सूट पार्टिकल म्हणजे काय असणारे जे काही कण जे आहेत तर त्या कणांची निर्मिती होऊन ते काय केलं जातात, हवा जे आहे तर ते हवेमध्ये त्या ठिकाणी मिसळले जातात. धिस लीड इन एअर पोल्युशन. आणि याच्यामुळे काय होताना दिसतंय, हवा जे आहे तर त्या हवेचं प्रदूषण त्या ठिकाणी होताना दिसतं. त्याच्यानंतर पुढे आपल्याला सांगता येईल इनकम्प्लीट कंबक्शन ऑफ फ्युएल्स लीड्स टू द फॉर्मेशन ऑफ कार्बन मोनॉक्साईड. या ठिकाणी आपल्या लक्षात येत असतंय की इंधन जे आहे तर त्या इंधनाचं त्या ठिकाणी इनकम्प्लीट कंबक्शन झालं म्हणजे अपूर्ण अशा प्रकारचं ज्वलन जर त्या ठिकाणी जर झालं तर त्याच्यामधून कार्बन मोनॉक्साईड, कोणता वायू तर त्या ठिकाणी आपल्याला सांगितलं कार्बन मोनॉक्साईड म्हणजे CO, याला त्या ठिकाणी कार्बन मोनॉक्साईड हा जो काही वायू जो आहे तर तो वायू त्या ठिकाणी काय होताना दिसतो, तयार होताना दिसतो. इट ऍडव्हर्सली अफेक्ट आवर हेल्थ. आणि हा जो काही कार्बन मोनॉक्साईड जो आहे तर त्या कार्बन मोनॉक्साईडमुळे काय होताना दिसतंय, आपलं जे काय आरोग्य जे आहे तर त्या आरोग्यावर दुष्परिणाम जे आहे तर ते दुष्परिणाम त्या ठिकाणी होताना दिसतात. इन्क्रीज इन, काय सांगितलेलं आहे की इन्क्रीज इन पर्सेंटेज ऑफ कार्बन डायऑक्साईड इन द एअर ड्यू टू द बर्निंग ऑफ फ्युएल्स अफेक्ट्स एन्व्हायरमेंट सिव्हिअरली. पुढे आपल्याला सांगितलेले की सर्वसाधारणपणे आपल्या लक्षात येत नसते की इंधन जे आहे तर त्या इंधनाच्या ज्वलनामधून निर्माण होणारा जो काही पहिला आपण पाहिलाय कार्बन मोनॉक्साईड, दुसरा असणारा जो काही कार्बन डायऑक्साईड. इंधन जे आहे तर त्या इंधनाचं ज्वलन केल्यानंतर त्याच्या ज्वलनामधून निर्माण होणारा जो काही कार्बन डायऑक्साईड जे आहे तर त्या कार्बन डायऑक्साईडचं वातावरणामधलं असणारं जे काही प्रमाण जे आहे तर ते प्रमाण वाढल्यामुळं पर्यावरण जे आहे तर त्या पर्यावरणावर काय होताना दिसतात, दुष्परिणाम त्या ठिकाणी होताना दिसतात. द फिनॉमिनॉन ऑफ ग्लोबल वॉर्मिंग, नाव नीट लक्षात ठेवा, ग्लोबल वॉर्मिंग
आता नववीला सुद्धा आपण त्या ठिकाणी त्याच्याविषयीची असणारी काही माहिती जी आहे तर ती माहिती त्या ठिकाणी पाहिलेली. द फिनॉमिनॉन ऑफ ग्लोबल वॉर्मिंग इज अन एक्झाम्पल ऑफ धिस. काय सांगितलेलं आहे की जागतिक तापमान वाढ, ग्लोबल वॉर्मिंग म्हणजे काय, जागतिक तापमान वाढ हे त्याचं त्या ठिकाणी उदाहरण जे आहे तर ते उदाहरण आपल्याला त्या ठिकाणी नायट्रोजन डायऑक्साईड जनरेटेड ड्यू टू द बर्निंग ऑफ फ्युएल्स लाईक कोल, डिझेल, पेट्रोल एक्सेट्रा लीड्स टू द प्रॉब्लेम्स लाईक ऍसिड रेन. या ठिकाणी आपल्या लक्षात येतं नसतंय की सर्वसाधारणपणे नायट्रोजन डायऑक्साईड NO2 त्याला म्हटलेलं नायट्रोजन डायऑक्साईड. आता हा जो काही नायट्रोजन डायऑक्साईड झाला, आता काय सांगितलेलं आहे की सर्वसाधारणपणे पेट्रोल असेल, डिझेल असेल, कोळसा असेल यांचं बर्निंग केल्यानंतर म्हणजे ज्वलनामधून निर्माण होणारा जो काही नायट्रोजन डायऑक्साईड जो आहे तर याच्यामुळे काय आता नसतं ऍसिड रेन म्हणजे आम्ल वर्षा जे आहे तर त्या आम्ल वर्षेसारखे असणारे काही परिणाम जे आहेत तर ते परिणाम त्या ठिकाणी होताना दिसतात. सूट पार्टिकल्स जनरेटेड ड्यू टू द इनकम्प्लीट बर्निंग ऑफ द फॉसिल फ्युएल कॉज एअर पोल्युशन. त्याच्यानंतर दुसरं आपल्याला सांगितलंय की जीवाश्म इंधन जे आहे तर त्या जीवाश्म इंधनाचं म्हणजे फॉसिल फ्युएलचं अपूर्ण ज्वलन जे आहे तर त्या अपूर्ण ज्वलनामधून निर्माण होणारे ते काही सूट पार्टिकल त्याला म्हटलेले धुरामधले असणारे जे काही कण याच्यामुळे सुद्धा काय होतं नसते हवा जे आहे तर त्या हवेचं प्रदूषण त्या ठिकाणी होताना दिसतं. इट कॅन लीड टू द प्रॉब्लेम्स रिलेटेड टू द रेस्पिरेटरी सिस्टीम लाईक अस्थमा. आणि याच्यामुळे काय होता नसतात दमा जो आहे, दमा म्हणजे काय, श्वास घ्यायला त्या ठिकाणी त्रास होणे. म्हणजे या ठिकाणी आपल्या लक्षात येतं नसतंय की दम्यासारखे असणारे काही श्वसन संस्था ज्या आहेत तर त्या श्वसन संस्थेची विकर त्या ठिकाणी होताना दिसतात. पण आता दुसरं आपल्याला सांगता येईल इट टुक्स मिलियन्स ऑफ इयर फॉर द फॉर्मेशन्स ऑफ फॉसिल्स फ्युएल्स लाईक कोल, क्रूड ऑइल्स, नॅचरल गॅसेस दॅट इज नॅचरल गॅस, LPG अँड CNG. आता या ठिकाणी LPG म्हणजे काय, लिक्विड पेट्रोलियम, बरोबर, लिक्विडिफाईड पेट्रोलियम. आणि दुसरं आपल्याला सांगितलं CNG कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅस, बरोबर, लिक्विड पेट्रोलियम, नॅचरल गॅस अशा पद्धतीने आपल्याला त्या ठिकाणी सांगता येईल. म्हणजे सर्वसाधारणपणे या ठिकाणी आपल्या लक्षात येतं नसतंय की कोळसा असेल, खनिज तेल, आता या खनिज तेलामध्ये पेट्रोल असेल, डिझेल असेल, नैसर्गिक वायूमध्ये LPG, सॉरी या ठिकाणी LPG पाहिजे, LPG आणि CNG लिक्विडिफाईड पेट्रोलियम गॅस आणि कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅस हे अशा प्रकारचे असणारे जे काही LPG आणि CNG हे जे काही नैसर्गिक वायू आहे ही सारीच्या सारी असणारे जे काही जीवाश्म इंधन जे आहे तर ती जीवाश्म इंधन तयार होण्यासाठी लाखो वर्ष त्या ठिकाणी लागताना दिसतात. आल्सो द रिझर्व्हर्स ऑफ द फॉसिल फ्युएल्स आर लिमिटेड. त्याचबरोबर आपल्याला माहिती काय माहिती की याचे जे काही भूगर्भामधले असणारे जे काही साठे जे आहेत तर ते साठे सुद्धा कसे आहेत, लिमिटेड आहेत, मर्यादित त्या ठिकाणी. दे आर गोइंग टू डिप्लीट इन फ्युचर. आणि यांचे जे काही याचे काय असणारे जे काही कोळसा असेल, खनिज तेल असेल, नैसर्गिक वायू असेल यांचे असणारे जे काही साठे जे आहेत तर ते साठे भविष्य काळामध्ये ही साठे त्या ठिकाणी संपणारे त्या ठिकाणी आहेत. आणि म्हणून काय सांगता येईल आपल्याला की सर्वसाधारणपणे इट इज सेड दॅट विथ द करंट स्पीड ऑफ देअर यूज द कोल रिझर्व्हर्स इन द वर्ल्ड वुड लास्ट फॉर अनदर अबाउट 200 years or so and the natural gas reservoirs for about 200 to 300 years. पुढे काय सांगितलेलं आहे की असं त्या ठिकाणी म्हटलं जातं की ज्या वेगाने आपण त्या ठिकाणी हे जे काही इंधनाचे असणारे जे काही साठे जे आहेत तर ते साठे त्या ठिकाणी वापरत आहोत त्या वेगानं कोळशाचे असणारे जे काही जागतिक साठे येत्या 200 वर्षामध्ये आणि नैसर्गिक वायू जे आहेत तर त्या नैसर्गिक वायूचे साठे येत्या 200 ते 300 वर्षात त्या ठिकाणी ते संपू शकतात. तिसरं आपल्याला त्या ठिकाणी सांगता येईल की वी हॅव ऑल्सो डिस्कस अबाउट द प्रॉब्लेम्स इन द यूज ऑफ
nuclear energy like disposal of the nuclear waste and possibility of disaster due to the accident in the nuclear power plant. मागच्या तासाला आपण त्या ठिकाणी पाहिलेलं आहे की सर्वसाधारणपणे अणुऊर्जा जी आहे तर त्या अणुऊर्जेतील असताना जो काही अणुकचरा जो आहे तर त्या अणुकचऱ्याच्या विल्हेवाटीची असतानाची काही समस्या किंवा अपघातामधून होणाऱ्या जे काही संभाव्य अशा प्रकारची हानीची असतानाची काही शक्यता यासारख्या धोक्यांची असणारी काही चर्चा जी आहे तर ती चर्चा आपण त्या ठिकाणी मागील तासाला त्या ठिकाणी केलेली आहे. बरोबर. पुढे कन्सिडरिंग ऑल दीज पॉइंट्स इट कॅन बी सेड दॅट द एनर्जी जनरेशन फ्रॉम फॉसिल फ्युएल्स अँड न्यूक्लिअर फ्युएल्स आर नॉट एन्व्हायरमेंट फ्रेंडली. आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला सांगता येईल या सर्व तीन बाबी आपण जर त्या ठिकाणी जर विचारात जर घेतल्या तर आपल्या असं त्या ठिकाणी लक्षात येतं नसतं की खनिज इंधन असेल किंवा अणुऊर्जा असेल याच्यापासून मिळणारी जी काही ऊर्जा जी आहे तर ती ऊर्जा त्या ठिकाणी पर्यावरण स्नेही त्या ठिकाणी नाही, इको फ्रेंडली नाही असं आपल्याला त्या ठिकाणी म्हणता येते. याच्यानंतर पुढे आता पुढचा भाग आपल्याला पाहायचा आहे टुवर्ड्स एन्व्हायरमेंट फ्रेंडली एनर्जी टुवर्ड्स ग्रीन एनर्जी म्हणजे पर्यावरण स्नेही ऊर्जेकडे. अर्थातच आपल्याला काय करायचंय टुवर्ड्स ग्रीन एनर्जी. आपल्या प्रकरणाचं नावच त्या ठिकाणी काय हरित ऊर्जेच्या दिशेने. पहा की देअर आर अदर वेज ऑफ इलेक्ट्रिसिटी प्रोडक्शन विच अवॉइड अबोव्ह प्रॉब्लेम्स. पहा मगाशी आपण जे काही तीन त्या ठिकाणी प्रॉब्लेम्स त्या ठिकाणी पाहिले तर त्याच्याबद्दल आपल्याला त्या ठिकाणी विचार करायचा आहे की विद्युत निर्मितीसाठी इतरही असे अनेक त्या ठिकाणी मार्ग आहेत की ज्याच्यामुळं आपण मागाशी पाहिलेल्या ज्या काही समस्या ज्या आहेत तर त्या समस्या त्या ठिकाणी उद्भवत त्या ठिकाणी. आता कोणकोणत्या आहेत पहा की इलेक्ट्रिसिटी जनरेशन फ्रॉम वॉटर रिझर्व्हियर, विंड, सनलाइट, बायोफ्युएल एक्सेट्रा आर द एक्झाम्पल्स ऑफ सच मेथड. काय सांगता येईल की जलसाठा, धरणामधला असणारं जे काही पाणी साठा. दुसरा आपल्याला सांगता येईल पहा जलसाठ्यापासून विद्युत निर्मिती. त्याच्यानंतर आपल्याला लक्षात येत नसते की विंड म्हणजे त्या ठिकाणी असणारा जो काही वारा जो आहे पवन ऊर्जेपासूनची विद्युत निर्मिती. त्याच्यानंतर पुढचं आपल्याला सांगितलंय सनलाइट म्हणजे सर्वसाधारणपणे सौर ऊर्जेपासूनची असणारी जी काही ऊर्जा निर्मिती. आणि पुढे आपल्याला सांगितलंय की बायोफ्युएल्स म्हणजे त्या ठिकाणी आपल्याला लक्षात येत नसते की जैविक इंधन जे आहे तर त्या जैविक इंधनापासून होणारी जी काही विद्युत निर्मिती. कसे सांगितले आर सच एक्झाम्पल्स ऑफ सच मेथड्स. आणि म्हणजेच त्या ठिकाणी पहा की जलसाठ्यापासून त्याच्यानंतर आपल्याला दुसरं सांगता येईल की पवन ऊर्जेपासून, सौर ऊर्जेपासून, जैविक इंधनापासून विद्युत निर्मिती अशा काही मार्गाने काही करू शकतो आपण. विद्युत निर्मिती जी आहे तर ती विद्युत निर्मिती त्या ठिकाणी तयार करू शकतो की जी विद्युत निर्मिती कशी आहे तर त्या ठिकाणी हरित आहे किंवा त्या ठिकाणी काय सांगतात आपल्याला पर्यावरण स्नेही त्या ठिकाणी आहे. पुढे पहा द एनर्जी सोर्सेस युज्ड इन सच ऑप्शन्स दॅट इज वॉटर रिझर्व्हियर, विंड, सनलाइट, बायोफ्युएल आर नेव्हर एंडिंग दॅट इज आर परपिट्युएबल. आता सर्वात मोठं त्या ठिकाणी इको फ्रेंडली त्या ठिकाणी का आहे तर आपल्याला सांगता येईल या ठिकाणी असणारे जे काही ऊर्जेचे वापरण्यात येणारे जे काही स्रोत जे आहे कोणकोणते जलसाठा, त्याच्यानंतर वेगानं वाहणारा जो काही वारा असेल, सूर्यप्रकाश असेल, जैविक इंधन हे कसे आहे कधीही न संपणारे त्या ठिकाणी स्रोत आहेत. काय सांगितले आर नेव्हर एंडिंग. हे जे काही स्रोत जे आहेत तर ते स्रोत पहिलं आपल्याला सांगता येईल कसे आहेत नेव्हर एंडिंग. बरोबर. कधीही न संपणारे त्या ठिकाणी. किंवा दुसरा एक त्या ठिकाणी असणारा जो काही शब्द जो आहे तर तो शब्द आपल्याला त्या ठिकाणी आलेला आहे परपिट्युएबल. काय आहे तर त्या ठिकाणी PERPETUAL. काय सांगितलेलं आहे की जलसाठा असेल, वेगानं वाहणारा जो काही वारा असेल, सूर्यप्रकाश असेल, जैविक इंधन असेल हे कसे आहेत नेव्हर एंडिंग कधी न त्या ठिकाणी संपणार आहेत. दुसरं आपल्याला सांगितलंय परपिट्युएबल म्हणजे शाश्वत आहेत. शाश्वतचा अर्थ लक्षात येतोय सूर्य जो आहे तर तो सूर्य
उगवणारच नाही असं कधी होणार नाही. सूर्यप्रकाश आपल्याला नेहमी त्या ठिकाणी, वारा जो आहे तर तो नेहमी त्या ठिकाणी वाहता आपल्याला त्या ठिकाणी आढळून येताना दिसतो. बरोबर, म्हणजे अशा प्रकारचे ते काय सांगितले, शाश्वत त्या ठिकाणी. त्याच्यानंतरचं पुढे पहा काय सांगितलेलं आपल्याला, मोर ओव्हर यूज ऑफ दिस सोर्सेस डू नॉट लीड टू द एन्व्हायरमेंटल प्रॉब्लेम्स डिस्कस आउट. हे जे काही ऊर्जेचे असणारे ते काही स्रोत जे आहेत, आता पुन्हा त्या ठिकाणी लक्षात ठेवा कोणकोणते स्रोत त्या ठिकाणी आपण पाहिले. तर त्या ठिकाणी पहिला आपल्याला सांगता येईल, तर त्या ठिकाणी वॉटर, काय पाहिलेलं आपण त्या ठिकाणी, वॉटर रिझर्व्हियर. बरोबर, त्याच्यानंतरचा पुढचा आपण पाहिलंय तर त्या ठिकाणी असणारा तो काही सनलाईट असेल. बरोबर, सनलाईट असेल, विंड असेल किंवा बायोफ्युएल असेल. बरोबर, हे जे काही असणारे जे काही ऊर्जेचे जे काही स्रोत जे आहेत, पुन्हा एकदा ऐका की मोर ओव्हर यूज ऑफ धिस सोर्सेस डू नॉट टू द एन्व्हायरमेंटल प्रॉब्लेम्स डिस्कस आउट. याच्या अगोदरचे असणारे जे काही पर्यावरणाचे असणारे जे काही समस्या ज्या आहेत तर त्या समस्या, अशा प्रकारचे ऊर्जेचे स्रोत जर आपण त्या ठिकाणी जर वापरले तर कोणत्या प्रकारच्या पर्यावरणाचा असणाऱ्या ज्या काही समस्या ज्या आहेत तर त्या समस्या त्या ठिकाणी निर्माण होणार. अँड देअरफॉर इलेक्ट्रिसिटी जनरेशन थ्रू दिस सोर्सेस कॅन बी कॉल्ड एन्व्हायरमेंट फ्रेंडली. आणि म्हणून या ऊर्जेचे असणारे जे काही उद्गम जे आहे तर त्या उद्गमांचा वापर करून जर आपण त्या ठिकाणी विद्युत ऊर्जा जी आहे तर ती ऊर्जा जर त्या ठिकाणी निर्माण जर केली तर ती कशी असणार आहे, पर्यावरण स्नेही त्या ठिकाणी असणार आहे. बरोबर, पुढे वी कॅन ऑल्सो कॉल द एनर्जी जनरेटेड बाय दिस प्रोसेसेस ॲज ग्रीन एनर्जी. आणि हे जे काही ऊर्जेचे असणारे जे काही स्रोत जे आहे तर या स्रोतांच्या मार्फत आपण जर त्या ठिकाणी विद्युत ऊर्जा जर त्या ठिकाणी निर्माण जर केली तर अशा प्रकारचे असणारे काही ऊर्जेचे स्रोत जे आहेत तर त्या ऊर्जेच्या स्रोताला काय म्हणणार आपण, ग्रीन एनर्जी, हरित ऊर्जा त्या ठिकाणी म्हणतात. लुकिंग ऍट द प्रॉब्लेम्स इन इलेक्ट्रिसिटी जनरेटेड युजिंग फॉसिल्स लाईक कोल, नॅचरल गॅस अँड न्यूक्लिअर फ्युएल्स, द वर्ल्ड इज नाऊ heading towards environment friendly energy that is the green energy. काय सांगितले की सर्वसाधारणपणे आपल्या लक्षात येत नसते की कोळसा असेल, नैसर्गिक वायू असेल, खनिज तेल असेल, अणुइंधन असेल, याच्या वापरामधले असणारे जे काही धोके जे आहेत तर ते धोके ओळखून आज जगामध्ये सर्वत्र पर्यावरण स्नेही असणारे जे काही हरित ऊर्जा जी आहे तर त्या हरित ऊर्जेच्या दिशेनं त्या ठिकाणी काय केलेली वाटचाल जी आहे तर ती वाटचाल त्या ठिकाणी येते. याच्यानंतरचा पुढचा भाग आपल्याला पाहायचा आहे हायड्रो इलेक्ट्रिक एनर्जी. पाहता पुढचा भाग आपल्याला पाहायचा आहे हायड्रो इलेक्ट्रिक एनर्जी, जलविद्युत ऊर्जा. म्हणजे पाण्यापासून तयार करण्यात येणारी जी काही ऊर्जा, की कायनेटिक एनर्जी इन फ्लोईंग वॉटर or potential energy in the water reservoir is a conventional source of energy. काय सांग की वाहता असणारे जे काही पाणी जे आहे तर त्या वाहत्या पाण्यामध्ये गतीज ऊर्जा असते, कायनेटिक एनर्जी असते. अथवा धरणामध्ये साठवलेलं जे काही पाणी जे आहे तर त्या पाण्यामध्ये स्थितीज ऊर्जा त्या ठिकाणी असते. हे ऊर्जेचे एक पारंपरिक कन्व्हेन्शनल अशा प्रकारचे पारंपरिक अशा प्रकारचे स्रोत त्या ठिकाणी. In a hydroelectric power plant, the potential energy in water stored in the dam is converted into kinetic energy of water. काय सांगितलेलं आहे की जलविद्युत निर्मिती असणारे जे काही केंद्र जे आहे तर त्या केंद्रामध्ये धरणामध्ये स्टोअर केलेलं साठवलेलं जे काही पाणी जे आहे तर त्या साठवलेल्या पाण्यातील असणारे जे काही पोटेन्शियल एनर्जी, स्थितीज ऊर्जा जी आहे तर त्या स्थितीज ऊर्जेचं रूपांतर जे आहे तर ते काय केलं तर गतीज ऊर्जा जी आहे तर त्या गतीज ऊर्जेमध्ये त्या ठिकाणी केला जातो. फास्ट फ्लोईंग वॉटर टू ब्रॉट फ्रॉम द डॅम टू द टर्बाईन ऍट द बॉटम ऑफ द डॅम. काय केलं जातं की या ठिकाणी आपल्या लक्षात येता नसतंय की सर्वसाधारणपणे वाहत फ्लोईंग वॉटर त्याला त्या ठिकाणी म्हटलेले, तर त्या फ्लोईंग वॉटरचं वाहत असणारं जे काही पाणी जे आहे किंवा गतिमान असणारं जे काही पाणी जे आहे तर ते पाणी त्या ठिकाणी पाईपलाईनच्या साह्यानं पाईपद्वारे काय केलेलं आहे, धरणाच्या पायथ्याशी असणारं जे काय हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर स्टेशन
किंवा धरणाच्या पायथ्याशी असणारे जे काही टर्बाईन जे आहेत, तर त्या टर्बाईन पर्यंत आणून त्या वाहत्या पाण्यामधल्या असणारे जे काही गतिज ऊर्जा जी आहे, तर त्या गतिज ऊर्जेच्या आधारे काय केलं तर त्या ठिकाणचं असणारे जे काही टर्बाईन जे आहे, तर ते टर्बाईन त्या ठिकाणी फिरवलं जातं. द टर्बाईन इन टर्न ड्राईव्ह द जनरेटेड टू जनरेट इलेक्ट्रिसिटी. आणि आपल्या लक्षात येतं नसते की टर्बाईनला जोडलेलं जे काही जनित्र जे आहे, तर ते जनित्र फिरवून त्या ठिकाणी विद्युत निर्मिती जी आहे, तर ती विद्युत निर्मिती त्या ठिकाणी केली जाते. द ब्लॉक डायग्राम showing different components of the hydroelectric power plant is shown in the figure. मग त्या ठिकाणी जलविद्युत असणारे जे काही केंद्र जे आहे, तर त्या केंद्रामधले असणारे जे काही विविध टप्पे जे आहेत, तर त्या विविध टप्प्यांचा आपल्याला त्या ठिकाणी विचार जो आहे, तर तो विचार त्या ठिकाणी करायचा. कोणकोणते टप्पे त्या ठिकाणी आहेत, तर वॉटर रिझर्व्हेअर विथ पोटेन्शियल एनर्जी. काय सांगता येईल की वॉटर, काय सांगता येईल आपल्याला, तर त्या ठिकाणी वॉटर रिझर्व्हेअर विथ, शॉर्टकट मध्ये देतो मी, पोटेन्शियल एनर्जी. बरोबर, म्हणजे साठवलेले जे काही पाणी जे आहे, तर त्या साठवलेल्या पाण्यामध्ये कोणत्या प्रकारची ऊर्जा असते, तर त्या ठिकाणी पोटेन्शियल एनर्जी असते. मग अशा प्रकारचं असणारं जे काही पाणी जे आहे, तर ते पाणी काय केलं तर त्या ठिकाणचं असणारं जे काही वॉटर टर्बाईन जे आहे, तर त्या वॉटर टर्बाईनवर काय केलं तर हे जे काही पाणी जे आहे, तर ते वाहतं पाणी त्या ठिकाणी सोडलं जातं. पुन्हा हे जे काही टर्बाईन जे आहे, तर ते टर्बाईन कशाला जोडलेलं असतं, तर असणारं जे काही जनरेटर जे आहे, बरोबर, जनरेटर जे आहे, तर त्या जनरेटरला त्या ठिकाणी जोडलेलं असतं. आणि जनरेटर रोटेट झालं की आपल्याला माहिती काय होतं नसते, इलेक्ट्रिक एनर्जी जी आहे, तर ती इलेक्ट्रिक एनर्जी काय होता नसते, तयार जी आहे, तर ती तयार त्या ठिकाणी होताना दिसते. इलेक्ट्रिक एनर्जी जी आहे, तर ती इलेक्ट्रिक एनर्जी त्या ठिकाणी तयार होते. जे पाणी जे आहे, तर त्या पाण्यातील स्थिती ऊर्जेचा असलेला जो काही साठा, याचा वापर करून काय केलं तर पाण्यावर चालणारं जे काही टर्बाईन जे आहे, तर त्या टर्बाईनवर त्या ठिकाणी सोडलं. हे टर्बाईन काय केलं असतं, जनरेटरला जोडलेलं असतं. टर्बाईन रोटेट झालं की जनरेटर रोटेट होतं, आणि जनरेटर रोटेट झालं की आपल्याला माहिती की इलेक्ट्रिसिटी जी आहे, तर ती इलेक्ट्रिसिटी काय तयार होते. म्हणजे अशा पद्धतीनं आपल्याला डिफरंट स्टेजेस इन हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर प्लॅन्ट किंवा जलविद्युत केंद्रातील जे काही विविध टप्पे जे आहेत, तर ते विविध टप्पे अशा पद्धतीने आपल्याला त्या ठिकाणी सांगता येते. तर आता त्याच्यानंतर आपल्याला एनर्जी ट्रान्सफॉर्मेशन इन हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर प्लॅन्ट, म्हणजे जलविद्युत केंद्र जे आहे, तर त्या जलविद्युत केंद्रामध्ये होणारं जे काही ऊर्जेचं जे काही रूपांतर जे आहे, तर ते कसं दाखवता येईल की पोटेन्शियल एनर्जी, कशामधली पोटेन्शियल एनर्जी, तर ही काही पोटेन्शियल एनर्जी जी आहे, तर ती इन वॉटर, म्हणजे साठवलेले जे काही पाणी जे आहे, तर त्या साठवलेल्या पाण्यामध्ये काय असते, तर त्या ठिकाणी स्थितीज ऊर्जा जी आहे, तर ती स्थितीज ऊर्जा असते. बरोबर, मग हे जे काही साठवलेले जे काही पाणी जे आहे, तर ते पाणी त्या ठिकाणी काय केलं, सोडून दिलं, पाईपलाईनच्या साईडने त्या ठिकाणी सोडून दिलं, तर कायनेटिक एनर्जी इन फ्लोईंग वॉटर. काय सांगता येईल की कायनेटिक एनर्जी इन फ्लोईंग वॉटर, ते पाणी वाहतं त्या ठिकाणी जर झालं, तर त्याच्यामध्ये काय होतं नसते, तर त्या ठिकाणी स्थितीज ऊर्जा जी आहे, तर तिचं रूपांतर जे आहे, ते स्थितीज ऊर्जेमध्ये त्या ठिकाणी होतं. आणि हे जे काही वाहत्या पाण्याची असणारी काही कायनेटिक एनर्जी जी आहे, तर ती काय केलं ते, तर त्या ठिकाणी ते वाहतं पाणी त्या ठिकाणी टर्बाईनवर सोडलं जातं. म्हणजे कायनेटिक एनर्जी इन टर्बाईनचं आपल्याला त्या ठिकाणी म्हणता येईल, कायनेटिक एनर्जी इन टर्बाईन. वाहतं पाणी त्या ठिकाणी टर्बाईनवर सोडलं की त्या वाहत्या पाण्यामुळे काय होतं नसते, टर्बाईन जे आहे, तर ते टर्बाईन त्या ठिकाणी रोटेट होतं. आणि टर्बाईन त्या ठिकाणी रोटेट झालं की इलेक्ट्रिक एनर्जी जी आहे, तर ती इलेक्ट्रिक एनर्जी काय होतं नसते, प्रोड्यूस त्या ठिकाणी होत नसते. इलेक्ट्रिकल एनर्जी जी आहे, तर ती इलेक्ट्रिकल एनर्जी काय होतं नसते, प्रोड्यूस जी आहे, तर ती प्रोड्यूस त्या ठिकाणी होतं. म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला एनर्जी ट्रान्सफॉर्मेशन काय दाखवलं आपण त्या ठिकाणी, तर एनर्जी ट्रान्सफॉर्मेशन इन
हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर प्लॅन्ट, या ठिकाणी जलविद्युत निर्मिती केंद्र जे आहे, तर त्या जलविद्युत निर्मिती केंद्रामधील होणारं जे काही ऊर्जेचं रूपांतर जे आहे तर ते अशा पद्धतीने आपल्याला त्या ठिकाणी दाखवतं. पण एवढाच असणारा जो काही भाग जो आहे तर तो भाग आपण या तासाला पाहणार आहोत. पुढील तासाला पुढील असणारा जो काही भाग जो आहे तर तो भाग आपण त्या ठिकाणी पाहू. धन्यवाद.